त्यांच्या सुविध पत्नी सुजाताताई शेट्टी, त्यांच्या बहीण आपल्या सगळ्यांच्या भगिनी देवकीताई शेट्टी, आपल्या सगळ्यांचे अतिशय वडीलधारी आपले PMTचे माजी अध्यक्ष श्रीयुत भीमरावजी पाटोळे, तसंच ह्या सर्वांच्या बरोबर पक्षप्रवेश केलेले मंगेश साखरे, देवीदास कदम, विशाल शिंदे, नुरुद्दीन अन्सारी, इक्बाल शेख, राजभाई शेख, राजू देवेंद्र, गौतम चव्हाण, प्रकाश जाधव, खंडू चांदणे, विलास पवार, अशोक चव्हाण, मोहम्मद शेख, बाबूलाल सोनी, प्रकाश घोलप, असंख्य इतर कार्यकर्ते या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे पक्षाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे सुभाष जगताप, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, तसंच माजी नगरसेवक हाजी गफूर पठाण, प्रदीप गायकवाड, विनोद काळोखे, अलीम मोहम्मद शेख, नीता गायकवाड, शांतीलाल मिसाळ, रवींद्र कवडे, सुनीता बडेकर, जगजीत सिंह, महेंद्र लालबिगे, नीलमताई लालबिगे, हुसेन शेख, अमर कोरे, नईम बाबा शेख, जिमी पटेल, चेतन मोरे, विनोद पवार, सगळे उपस्थित माझे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी माजी सन्माननीय पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व माझे पत्रकार मित्र आणि या परिसरातील जमलेले विशेषतः माझ्या सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ या परिसरातील जमलेले माझे पुण्याचे सर्व प्रतिष्ठित नागरिक, बंधू भगिनी, ज्यांना आता चाव्या देण्याचा कार्यक्रम झाला ते सगळे माझे सहकारी आणि माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीलाच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, छत्रपती राजश्री शाहू महाराज, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद या तमाम महामानवांना मी अभिवादन करतो आणि नव महाराष्ट्राचे शिल्पकार तुमच्या माझ्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी खऱ्या अर्थाने 1960 मध्ये शेतकरी, कामगार आणि सामान्य जनतेच्या कल्याणासाठी अनेक सामाजिक आर्थिक सुधारणा केल्या आणि त्यांनी या राज्यात अनेक पायाभूत सुविधा उभारल्या। त्याचबरोबर मराठी साहित्य संस्कृती जनहिताच्या करता अतिशय मोलाचं योगदान दिलं। शिक्षणाचा प्रसार शेवटच्या माणसापर्यंत, त्यांच्या मुलामुलींच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम आणि पंचायत राज्य व्यवस्थेचं बळकटीकरणाचा ज्यांचा मोठा वाटा होता त्या आदरणीय चव्हाण साहेबांच्या विचाराचा, त्यांच्या विकास कामाचा, त्यांच्या सुसंस्कृत राजकारणाचा वारसा पुढे नेण्याचं काम आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सुरुवातीपासून करत आलेलो असून पुढील काळात देखील या सर्व मान्यवरांच्या, महामानवांच्या आशीर्वादानेच आम्ही पुढे जायचं ठरवलेलं आहे। मित्रांनो, आजचा दिवस एका वेगळ्या अर्थाने महत्त्वाचा आहे। आज जागतिक मानसिक आरोग्य दिन आहे। मानसिक आरोग्याच्या समस्येबाबत आपण सगळ्यांनी जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रमाचं आयोजन आम्ही या दिवशी केलंय। आपल्या सर्वांचं मानसिक आरोग्य चांगलं राहावं अशा शुभेच्छा देतो। आताच मधल्या काळामध्ये आपण गणेशोत्सव साजरा केला, त्याच्यानंतर आपण नवरात्र साजरा केला, आपण दसरा साजरा केला, मध्ये आपण ईद साजरा केला, त्याच्यानंतर आता आपली दिवाळी येते, त्याच्यानंतर ख्रिसमस आहे, नंतर नवीन वर्ष आहे। हे सगळ्या आपल्या जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारे हे जे काही सण आहेत, शिवशाहू फुले आंबेडकरांचा तोच विचार आहे, तोच वारसा आहे की जातीय सलोखा ठेवा, सगळ्यांनी एकत्र या, गुण्या गोविंदांनी राहा, एकमेकाचा दुस्वास करू नका, एकमेकाच्या बद्दल आकाशाची भावना मनामध्ये ठेवू नका। आपल्याला संविधानाने पण तेच शिकवलं। आपल्याला घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे त्याच्यामध्ये देखील तेच सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज माझ्याशी बऱ्याचदा आमचे सदानंद शेट्टी असतील, सुजाताताई असतील, भीमराव पाटोळेजी असतील, हे सगळेजण माझ्याकडे मुंबईला मध्ये आलेले होते। आणि त्यांनी सांगितलं होतं की दादा, पुण्यामध्ये असताना तुम्ही आम्हाला पक्षप्रवेशाच्या निमित्तानं वेळ द्या। आज मी परिवार मिलनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं
उद्या माझा काही भागामध्ये या आपल्या नवलई लॉन्सला जनसंवाद अशा प्रकारचा कार्यक्रम घेतलाय। त्या भागातले प्रश्न काय आहेत, मध्ये मी हडपसरला घेतला, पिंपरीला घेतला, आता खडकवासला घेतला, इतरही भागामध्ये मी घेतोय। माझ्या आया बहिणींचे प्रश्न सुटावेत। आता जे माननीय सदानंद शेट्टी यांनी सांगितलं की झोपडपट्टी मुक्त आम्हाला आपलं पुणे शहर निर्माण करायचं, त्याच्याकरता कार्यक्रम राबवला पाहिजे, त्याच्याकरता SRE योजना राबवली पाहिजे, त्याकरता मागच्या काळामध्ये माडांनी ज्या वसाहती निर्माण केल्या त्याची अवस्था अतिशय वाईट आहे। काय काय भागात, येरवडा भाग असेल किंवा पुण्याचा अनेक भाग असेल, तिथं रिडेव्हलपमेंट आपण करू शकतो। त्याच्यातनं आम्ही FSI जास्त देण्याचा प्रयत्न केला आहे। त्याच्यातून माझ्या या बांधवांना हक्काची चांगली घरं मिळावी। आता देखील आपण काहींना चाव्या दिल्या, त्यांना सांगितलं की संसार चांगला करा, छोटं कुटुंब सुखी कुटुंब आनंदामध्ये राहा, त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्या अडचणी येऊन देऊ नका। आज पुणे शहरातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आमचे सदानंद कृष्णा शेट्टी, त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका श्रीमती सुजाताताई सदानंद शेट्टी, ज्येष्ठ नेते काँग्रेसचे भीमराव पाटोळे, काँग्रेसच्या नेत्या देवकीताई शेट्टी आणि पुणे शहरातील अनेक आजी माजी माझे सहकारी नगरसेवक, इतर पक्षाचे कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सामील घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। आज आम्ही त्यांना प्रवेश दिलेला आहे। आम्ही सगळ्यांनी मिळून पुणे शहराचा सर्वांगीण विकास करण्याचं व्रत स्वीकारलेलं आहे। मित्रांनो, 35 वर्ष या शहरामध्ये मी काम करतोय। अनेकांना महापौर केलं, दत्ता धनकोडेला केलं, आमच्या प्रशांत जगतापला केलं, राजलक्ष्मी भोसलेंना केलं, चंचला गोदरेताईंना केलं, मोहनसिंग राजपालला केलं, त्याच्यामध्ये वैशाली बनकरला केलं, अशा अनेक वेगवेगळ्या सहकाऱ्यांना, आया बहिणींना आम्ही त्याच्यामध्ये संधी दिली। अनेकांना स्टँडिंग कमिटी असेल, सभागृह नेता असेल। शेवटी हे राज्य एकटं दुकटं कुणी पुढे नेऊ शकत नाही। शेवटी तुम्हाला सगळ्या समाजाचा विचार करावा लागतो। एखादा संख्येने कमी असेल, एखादा संख्येने जास्त असेल, परंतु शेवटी तो माझ्या शहराचा घटक आहे, ह्या महाराष्ट्राचा घटक आहे आणि त्याचा आदर आपण केला पाहिजे, त्याचा सन्मान आपण केला पाहिजे। इथल्या प्रत्येक गरीबातल्या गरीब माणसापासून सगळ्या घटकाला वाटलं पाहिजे की हा पक्ष माझा विचार करतो आणि त्या दृष्टिकोनातच या सगळ्या आजच्या मान्यवरांनी अतिशय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्याचा जो निर्णय घेतला, एका चांगल्या पक्षाची निवड त्यांनी केली। तुमच्या पक्षप्रवेशाच्या मुळे निश्चितपणे सदानंदजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे। राष्ट्रवादीचा विचार पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम आपल्याला करायला मिळणार आहे। त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून खूप खूप आभार मानतो, धन्यवाद देतो। आता मी फार बारकाईनं आमच्या भगिनी त्या सुजाताताईंचं भाषण ऐकत होतो, त्या सांगत होत्या किंवा मला नीटपणे मराठी भाषा येत नव्हती। शेवटी आईच्या पोटातनं कुणी शिकून येत नाही, आपण अनुभवातनं शिकत असतो, अनुभवातनं प्रश्न समजून घेत असतो। मी पण राजकारणात आलो त्यावेळेस मला ह्याच्यातलं काही कळत नव्हतं, परंतु काही कळत नव्हतं म्हणून गप्प बसून चालत नाही, आपण प्रयत्न केला पाहिजे, आपल्याला यश येतं। मी सगळ्यांना सांगतो, प्रयत्नांती परमेश्वर आपण म्हणतो, त्या प्रकारे यांनी पण प्रयत्न केला, यांनी पण कुठं कमीपणा वाटून दिला नाही, यांनी पण समाजाची दुःख आपली दुःख समजून मिळालेल्या सत्तेचा पदाचा वापर सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो। ही जे काही आपल्या बाप दाद्यांनी आपल्याला शिकवण दिली, हे महापुरुषांनी आपल्याला जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं हे सगळे पुढे चाललेले आहेत। त्यासाठी सर्व धर्म समभावाचा विचार जपणारा, सर्वांना एकसंग ठेवणारा, विकासाच्या वाटेवर मजबूतीनं चालणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुसरा पक्ष दिसणार नाही। हे इतक्या वर्षाच्या राजकीय सामाजिक जीवनातल्या अनुभवाच्या नंतर माझ्यासारखा कार्यकर्ता ठामपणे सांगू शकतो। कौटुंबिक राजकीय अशा प्रकारची पार्श्वभूमी
आमच्या सदानंद शेट्टींना आहे. त्यांचे मोठे बंधू जया अण्णा शेट्टी, जया अण्णा कृष्णा शेट्टी हे माजी नगरसेवक, त्यांची बहीण देवकीताई रमेश शेट्टी ह्या माजी नगरसेविका, स्वतः आमचे सदानंद शेट्टी हे जवळपास तब्बल 18 वर्ष या शहराचे नगरसेवक होते. पुणे शहर आणि प्रभाग क्रमांक 24 कसबा गणपती, कमला नेहरू हॉस्पिटल, केईम हॉस्पिटल या भागाचा सर्वांगीण विकास व गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी, महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी त्यांनी अनेक जनहिताचे निर्णय घेतले. त्याची नोंद आपण सर्वांनी घेतली पाहिजे. पुणे शहरामध्ये काम करत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची निर्मिती करण्याबरोबरच पुणे शहरातील पहिल्या सिमेंट रोडची निर्मिती या प्रभागामध्ये तथागत भगवान बुद्ध नगर कमान निर्मितीची देखील त्यांनी केली. पुणे शहरामध्ये एसआरए मध्ये सदा आनंद नगर सहकारी घररचना ही संस्था एसआरएची निर्मिती माझ्या घोरपडी पेठ मध्ये चिंचवले डेव्हलपर्स या ठिकाणी एसआरए निर्मिती याप्रमाणे प्रभागात एक हंडेवाली बाई दाखवा 1000 रुपये मिळवा अशी घोषणा देखील त्यांनी त्या काळामध्ये केली होती. पाणी समृद्ध प्रभाग निर्मिती, त्याच्यामध्ये करोना काळात देखील भरीव अशा प्रकारची कामगिरी, हीच महत्वाची बाब त्यांनी करून दाखवली. एसआरएच्या माध्यमातून माझा हा परिसर झोपडपट्टी मुक्त पुणे शहर या प्रभागातील झोपडपट्टी वासियांचं आयुष्यमान सुधारण्यासाठी योग्य तो निर्णय घेणं गरजेचं होतं. कारण त्यांनाही समाजामध्ये चांगल्या घरामध्ये राहण्याचा अधिकार आहे, चांगल्या प्रकारे जगण्याचा अधिकार आहे, चांगलं आरोग्य ठेवण्याचा अधिकार आहे. तो योग्य निर्णय त्यांनी आता घेतलाय. ते आज पुनश्च राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत, स्वग्रही येत आहेत. की सदानंद शेट्टी यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशामुळे पुणे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निश्चित बळकटी येईल याबद्दल माझ्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही. त्यांचं आणि त्यांच्यासोबत आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून स्वागत करतो. त्यांना पुढील वाटचालीच्या करता शुभेच्छा देखील देतो. त्यांच्या सुविद्य पत्नी गेल्या 10 वर्षापासून आमच्या ताई सुजाताताई या नगरसेविका आहेत. त्या सहकार सामाजिक क्षेत्रात देखील काम करत राहिल्या. 2002 ला त्या नगरसेविका झाल्या. 2017 मध्ये त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या. स्थायी समितीच्या सदस्य म्हणून त्यांनी या शहरात उत्तम पद्धतीनं काम केलं. महिला आणि बाल विकास खात्याचा समिती आणि शहर सुधारणा समितीत देखील त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवून दाखवला. त्यांच्या घरातल्या सुजाता सदानंद शेट्टी यांच्या पुणे शहरातील मंगळावर पेठेतील कमला नेहरू रुग्णालय येथे रुग्णालयाच्या करता अतिशय रुग्णांच्या करता अत्यल्प अशा दरात स्वर्गीय पद्मावती अम्मा कृष्णा शेट्टी आयसीयू सेंटर त्यांनी सुरू केलं. त्यावेळेस काँग्रेस पक्षाच्या वतीनं करण्यात आलेल्या अनेक आंदोलनामध्ये, अनेक मोर्चांच्या मध्ये, अनेक उपोषणांच्या मध्ये त्यांनी सक्रिय अशा प्रकारचा सहभाग दाखवला. त्या सुजाताताईंचं पण मी पक्षात स्वागत करतो, त्यांनाही शुभेच्छा देतो. तसंच आमचे भीमरावजी पाटोळे, सदानंद आणि सुजाताताई शेट्टींच्या बरोबर आणखी एक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, ते साहित्यिक आहेत, ते विचारवंत आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. लोकशाही अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भीमराव पाटोळे यांनी पण या वयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. वयाच्या 14व्या वर्षापासून ते राष्ट्र सेवा दलामध्ये काम करत होते. ज्येष्ठ समाजवादी नेते एस एम जोशी, भाई वैद्य यांच्याशी त्यांचा अतिशय निकटचा संबंध. एस एम जोशी यांचे सचिव म्हणून देखील त्यांनी काम केलं. महाराष्ट्र समाजवादी पक्षाचा प्रदेश सचिव म्हणून त्यांनी स्वतःच्या कामाचा ठसा उमटवला. मातंग समाजाच्या विकासाच्यासाठी त्यांनी महाराष्ट्र मातंग सभेची देखील स्थापना केली. दलित स्वयंसेवक संघाची पण स्थापना केली. श्रीयुत पाटोळे भीमरावजी यांनी बॅरिस्टर गाडगे यांच्या आग्रहाखातर त्या काळात काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे ते प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य झाले. पक्ष संघटक म्हणून काम केलं. पीएमटीचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी प्रभावीपणे काम केलं. निवडणूक जिंकण्यासाठी निवडणूक यंत्रणेमध्ये बूथ कमिटीचा यशस्वीपणे प्रयोग त्यांनी केला. त्या भीमराव पाटोळे साहेबांचा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी स्वागत करतो. आणि त्यांचा पण हा जो अनुभव आहे त्याचा निश्चितपणे फायदा आमच्या सुभाष जगताप, आमच्या
आमचा प्रदीप, आमचे गफूर पठाण साहेब, त्याच्यामध्ये बाकीचे सगळे हाजी गफूर पठाण आणि इतर सर्व सहकारी मित्रांनी घेतला पाहिजे। त्याचबरोबर देवकीताई शेट्टी या उच्च शिक्षित आहेत, BA आहेत, BCom आहेत, MA आहेत, तसंच समाजकार्य विषयात त्यांनी पदव्युत्तर अशा प्रकारची पदवी घेतलेली आहे। समाजातील पदवी आणि आवडीमुळे 90 साली समाजकार्यात त्यांनी स्वतःला झोकून दिलं आणि आपल्या भावाच्या म्हणजे सदानंद कृष्ण शेट्टी यांच्या सहकार्याने मला वाटतं 1997 ची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडनं पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवली आणि त्याच्यामध्ये स्वतः सदानंद शेट्टी पण निवडून आले। त्यांच्या भगिनी देवकीताई शेट्टी दोघेही पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वात मोठ्या मताधिक्याने निवडून आले आणि त्यांच्याही नगरसेविकेच्या कारकिर्दीमध्ये कसबा पेठ प्रभाग कार्यालयाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं। पुणे महानगरपालिकेच्या विधी समितीच्या उपाध्यक्षपदी देखील त्यांनी जबाबदारी सांभाळली। विशेषतः गरीब आणि दिव्यांग व्यक्तींच्या सेवेसाठी त्यांनी पुण्यात दिव्यांग मुलांची शाळाची स्थापना केली। 35 वर्षापासून अधिक अनुभव त्या आजही समाजकार्यामध्ये सक्रिय आहेत। लोकांच्या सेवेसाठी सर्वोत्तम प्रयत्न त्या करतात। देवकीताई शेट्टी यांचं देखील मी मनापासून राष्ट्रवादीमध्ये स्वागत करतो, त्यांनाही शुभेच्छा देतो। मला एक सांगायचं आहे, जुन्या आणि नव्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन आपल्याला आपला पक्ष वाढवायचा। मी तुमचा पालकमंत्री आहे, या शहराच्या सर्वांगीण विकासाच्या करता सातत्याने मी प्रयत्नशील असतो। वाहतुकीची कोंडी सुटावी, आपला रिंग रोड व्हावा, एक रस्ते विकास महामंडळाकडनं व्हावा, त्याचं काम आता सुरू करतोय। दुसरा PMRD कडनं व्हावा। अनेक महत्वाच्या इमारती माझ्या शहराच्या वैभवात भर घालण्याकरता कलेक्टर ऑफिस असेल, त्याच्यामध्ये विभागीय कार्यालय असेल, प्रशासकीय कार्यालय असेल, पुणे जिल्हा बँकेची इमारत असेल, जिल्हा परिषदेची इमारत असेल, सर्किट हाऊस असेल, कामगार भवन असेल, सारथीचं भवन असेल, त्या ठिकाणी शालेय भवन असेल, त्याच्यामध्ये कृषी भवन असेल, सहकार भवन पडण भवनाचं काम चालू आहे, त्याच्यामध्ये नियोजन भवनाचं काम त्या ठिकाणी चालू आहे, नोंदणी भवनाचं काम चालू आहे, त्याच्यामध्ये अनेक प्रकारे माझ्या पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचं काम चालू आहे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचं काम चालू आहे, SP कार्यालयाच्या इमारतीचं काम चालू आहे। ज्या ज्या गोष्टी माझ्याकडे अर्थ मंत्रालय राज्याला देत असताना माझं शहर पुणे, माझं दुसरं शहर पिंपरी चिंचवड, तिथं देखील जो गरीब जनता अख्ख्या भारतातली आलेली, कोण ITच्या निमित्तानं आलं, कोण नोकरीच्या निमित्तानं आलं, कोण व्यवसायाच्या निमित्तानं आलं, कोण वेगवेगळ्या पद्धतीनं आपले स्वतःचे संसार थाटण्याच्या करता आलं, शिक्षण उत्तम इथं मिळतं, शिक्षणाच्या करता कोण आलं, असे अनेक लोक माझ्या पुण्याच्या परिसरात आले। त्या पुण्याला वारसा आहे, इतिहासकालीन अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला सोन्याचा नांगर ह्याच भूमीमध्ये जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली फिरवलेला इतिहासामध्ये नोंद आहे। अशा या सगळ्या गोष्टीचा एक पुणे साक्षीदार आहे आणि त्या पुण्यात पाणी मिळालं पाहिजे। वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर, मगाशी सुभाष जगतापांनी त्याबद्दलचा उल्लेख केला। आज चांगल्या इमारती होत आहेत, मोठे मोठे टॉवर होत आहेत, त्याच्यामध्ये ड्रेनेजची व्यवस्था, कचऱ्याची विल्हेवाट, त्याच्यामध्ये लाईटची व्यवस्था, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने अंडरग्राऊंड केबलची व्यवस्था, नदी सुधार कार्यक्रम, त्याच्यामध्ये जे पाणी आपण वापरतो, मगाशी त्याचा उल्लेख आमच्या सुभाषने केला, 11 TMCच्या ऐवजी 22 TMC पाणी आपण वापरतो। वरस बघाव, पानशेत, खडकवासला, टेमघर कमी पडायला लागलं, बाबास्केटचं पाणी पुण्याला दिलं, त्याच्यामध्ये तेही पाणी आता कमी पडायला लागले। मुळशीच्या बाबतीत टाटाच्या चंद्रशेखर साहेबांना मध्ये भेटलो, त्यांना सांगितलं की आता वीज तयार करायच्या ऐवजी आम्हाला ते पाणीची गरज आहे, कारण कुणी आल्यानंतर पाणी आमच्या लाडक्या बहिणींना लागतं, आमच्या इथल्या सगळ्या पुणेकरांना लागतं, ते ट्रीट करून नदीत सोडलं पाहिजे। तेही कामं आपण हातामध्ये घेतलेली। TPC मध्ये मोठ्या प्रमाणात निधी पुण्याच्या करता आणतोय। इथं आमचे सहकारी हाजी गफूर पठाण बसलेले, त्यांना विचारा, DPC मधनं पैसा देताना सगळ्या समाजाला, मग त्याच्यामध्ये दफनभूमी असेल,
स्मशानभूमी असेल, त्यामध्ये इतर मूलभूत गरजा त्या कशा आपल्याला पूर्णत्वाला नेता येतील, त्याच्यामध्ये स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं जे वडू आणि तुळापूरला बलिदान स्थळ आहे ते अतिशय चांगलं, जो असा राजा होऊन गेला जो आपल्या आयुष्यामध्ये एक देखील युद्ध हारला नाही असा एकमेव राजा छत्रपती संभाजीराजे होऊन गेले, त्यांचं स्मारक आपण तिथं करतोय. त्याच्यामध्ये वडूला त्यांची समाधी करतोय. लवजी वस्ताद साळवेंचं स्मारक संगमवाडीला, तिथं आमच्या सुभाषला आठवत असेल, शांतीलालला आठवत असेल, सातत्याने पाठपुरावा करायचे की दादा पैसे द्या. 85 कोटी रुपये एका चेकने दिले, 85 कोटी रुपये, आणि ती जागा घेतली. आता पीएमसीच्या वतीनं लवजी वस्ताद साळवेंचं स्मारक होत आहे. आपल्या पुरंदरला राजे उमाजी नाईक स्मारक, त्याच्यामध्ये प्रेझेंटेशन मी घेतलं. सकाळी 6ला कामाला लागतो, उद्याही सकाळी 6ला काही ठिकाणी पाहणी करणार आहे. का लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे. आताची वेळ गेली तर परत ती वेळ येत नाही, त्याकरता आम्ही रात्रंदिवस काम करतोय. मित्रांनो, भिडेवाडा तिथं आपल्या जिथं पहिली मुलींची शाळा सावित्रीबाई फुलेंनी सुरू केली तिथं स्मारक करतो. दगडूशेठ हलवाई गणपतीच्या समोर काम चाललेलं, त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले स्मारक तो देखील आपण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करतोय. तिथं काही जागा आम्हाला एक्वायर करावी लागते, त्यांनाही वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांची पर्याय व्यवस्था करणार. आता आपल्याला पूर्वी महात्मा ज्योतिराव फुले मार्केट कमिटी मार्केट कमी पडायचं, गुलटेकडीला गेलो, गुलटेकडी कमी पडायला लागले. आता परवा 100 एकर जागा तिथं देऊरच्या ठिकाणी घेतली मोठं मार्केट करण्याच्या करता. पुणे वाढतंय, पिंपरी चिंचवड वाढतंय. मगाशी पुण्याच्या लोकसंख्येचा उल्लेख सुभाषने केला. थोडं कमी पुणे आणि पिंपरी चिंचवड, जवळपास बघता बघता 1 कोटी लोकसंख्या कशाला वाटली. शेवटी कामं तर त्यांना सगळ्या सुविधा दिल्या पाहिजे, या पद्धतीने मित्रांनो आपण काम करतोय. उद्याच्या काळामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत. या निवडणुका पूर्ण ताकदीने आपल्याला लढवायच्या, चांगलं यश आपल्याला मिळवायचंय, लोकांना विश्वास द्यायचा आहे की आम्ही जे करू मी ते पिंपरी चिंचवड मध्ये करून दाखवलं. 25 वर्ष 92 ते 2017 त्या लोकांनी माझ्या हातात पिंपरी चिंचवड ठेवलं. मी रस्ते रुंद केले, डबल फ्लायओव्हर केले, क्रीडांगणं केली, उद्यानं केली, झोपडपट्टी निर्मूलन अशा वेगवेगळ्या इमारती केल्या की गरिबांना देखील हक्काचं घर मिळावं. वेगवेगळ्या योजना केंद्राच्या आहेत, राज्याच्या आहेत. केंद्रातून आम्ही निधी आणू, राज्यात आम्ही स्थित आहोत, तिथून आम्ही निधी देऊ. महायुतीला मागच्या काळामध्ये पाहिजे असं यश लोकसभेला मिळालं नाही, परंतु विधानसभेला मोठ्या ताकदीनं आमच्या पाठीशी उभे राहिल्या. त्याच्यामुळं राष्ट्रवादीचे प्राधिक आमदार निवडून आले, त्याच्यात 10 मंत्रिपद राष्ट्रवादीला मिळाली. अण्णा बनसोडेला पण मी उपाध्यक्षपद त्या बाबतीमध्ये दिलं. आता आपल्याला ह्याच्यापेक्षा चांगलं काम करायचं, त्याकरता या सगळ्याची भावाच्या तुमच्या आशीर्वादाची, तुमच्या बरोबर पाठिंब्याची गरज आहे. गेल्या काही महिन्यामध्ये राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला. 29 जिल्ह्यामध्ये अनेक गावात शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं, घराचं नुकसान झालं, जमिनीच्या मातीच्या माती खरडून गेली, कांदा सगळा नासून गेला, भाजीपाला नासून गेला, सोयाबीन गेलं, कापूस गेला, कांदा गेला, काही ठिकाणी ऊस गेला, बाजरी गेली. त्याच्यामध्ये कुठलंही पीक तिथं राहिलं नाही. बागाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या, केळीच्या बागा पडल्या. त्या माणसांना आपल्या बांधवांना पुन्हा आधार द्यायला नको. त्यांना धान्याचं वाटप 10 किलो गहू आणि तांदूळ दिला. त्यांना तातडीची मदत म्हणून 5-10 हजार रुपये दिले. त्यांची आता विहिरी सगळ्या गाळांनी भरल्या, त्या स्वच्छ करायला विहिरी मागे 30-30 हजार रुपये दिले. जमिनी खरडून गेल्या, आता पिकं घ्यायची कशाला. त्यांना 47,000 रुपये रोख आणि 3 लाख रुपये हेक्टरी हे त्यांची पुन्हा माती भरण्याकरता दिले. रॉयल्टी माफ केली. रस्ते वाहून गेले, तिथं आता रस्ते करायला 10,000 कोटी रुपये दिले. अशा पद्धतीनं तिथेही काम चाललंय. ते जनावर वाहून गेली, माणसं काही ठिकाणी आपल्यातनं गेली पाण्याच्या लोंढ्यामध्ये. बकऱ्या, शेरडं, करणं, कोंबड्या
फार सगळं उद्ध्वस्त झालं, त्यांची पुन्हा घर आता उभी करावी लागतील. तो कार्यक्रम आता मध्ये घेतलाय. 32,000 कोटीचा कार्यक्रम दिलेला आहे. बाबांनो, हे तुमचं सरकार आहे, तुम्हाला मदत करणार आहे. आम्ही तिथं बसलोय, आम्ही तिथं प्रश्न सोडवतोय. आम्ही त्या बाबतीमध्ये आता परवाच पंतप्रधानांनी विमानतळाचं उद्घाटन केलं. तुम्हाला माहितीये, त्या विमानतळावर 365 दिवसात 9 कोटी लोक जा-ये करू शकणार आहेत, एवढी त्याची कॅपॅसिटी. 9 कोटी. आता पुरंदरला तसंच विमानतळ आपण करतोय पुण्याकरता, कारण ते संरक्षण विभागाचं आहे. ती आता जमीन घ्यायचं काम ताब्यात चाल, तिथं आपण कार्गो करतोय. पुण्यामध्ये तयार झालेल्या वस्तू विमानाने जगाच्या बाजारपेठेत जाव्या. जगातल्या काही वस्तू, एक तर आपण स्वदेशीच वस्तू वापरल्या पाहिजे, पण काही जर एखादी आपल्यात होतच नसेल, सगळ्याच वस्तू होतात पण कुणाला बाहेर शिकायला मुलं जातात. आज माझ्या पुण्यातली इतकी मुलं, मुली, सुना, त्यांचे नातवंड इथल्यांची हे तिथं आहे. कुठं अमेरिकेत आहेत, इंग्लंडमध्ये आहेत, कुठं दुबईमध्ये आहेत, सिंगापूरमध्ये आहेत, जपानमध्ये आहेत, अनेक भागात आहेत. त्यांना यायचं म्हटलं तर 24 तास विमानतळ पाहिजे. 2 धावपट्ट्या आपण तिथं करतो. देशातलं पहिल्या 5 मध्ये ते विमानतळ होईल अशा पद्धतीचं काम आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे. मित्रांनो, आम्ही कामाची माणसं आहे, त्यामुळे सकाळी 6ला उठून काम करतो. मला एक पुढारी दाखवा मायचा लाल की तो सकाळी 6ला कामाला लागतो. मी माझी हुशारकी सांगत नाही, मी खरंच सांगतो, मला कामाचा उत्साह आहे. मी कधी माझ्या राजकीय जीवनामध्ये जातीपातीचं, नात्यागोत्याचं राजकारण केलं नाही. मी सगळा समाज आपला आहे असं समजून काम करत असतो आणि त्याच्यामुळं माणसं जोडली गेली पाहिजे, समाज उभा राहिला पाहिजे, राज्य पुढे गेलं पाहिजे. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा, अण्णाभाऊ साठेंची विचारधारा हीच आपल्याला तारून नेणार आहे, तीच आपल्याला योग्य दिशा दाखवणार आहे. साधू संतांचे विचार, निर्व्यसनी विचार हेच आपल्या संसाराचं भलं करणार आहे. या पद्धतीनं आपण काम करतोय आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथून पुढच्या काळामध्ये देखील सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषा नागरिकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर चालत राहील. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारामध्ये आपण सगळेजण सामील झाला. त्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचं मी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रमुख म्हणून मनापासून आमच्या सर्व सदानंद शेट्टींच्या सहित, सुजाताई, देवकीताई, भीमराव यांच्या सगळ्यांच्या सहित सर्व मान्यवरांचं स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायम कष्टकरी, शेतकरी, आदिवासी, मागासवर्गीय, महिला, वंचित, दुर्बल घटकांच्या सह त्या अल्पसंख्याक या सर्वांच्या सोबत राहील याबद्दलची ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.